सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची चर्चा रंगली आहे। सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र येत मराठीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे। येत्या 5 जुलैला वर्लीतील NSCI डोम येथे विजय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। त्या निमित्ताने मुंबई, ठाणे यासह राज्यभर बॅनरबाजी पाहायला मिळत आहे। या बॅनरबाजीतून सर्वांना विजयी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे। यात ठाकरे येत आहेत, तुम्हीही नक्की या असे आवाहन करण्यात आले आहे। मराठीचा विजय मेळावा ठरलं 5 जुलै। ठाकरे येत आहेत, तुम्हीही नक्की या। NSCI डोम वर्ली मुंबई शनिवारी 5 जुलै सकाळी 10 वाजता असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला आहे। तर दुसरीकडे त्याच परिसरातील एका बॅनरवर आवाज मराठीचा, कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा असे नमूद करण्यात आले आहे। त्यावर या मेळाव्याचे निमंत्रक म्हणून राज ठाकरे यांचे नाव असून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छुक म्हणून दर्शवले आहे। हा बॅनर मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकजुटीचे प्रतीक मानले जात आहे। मुंबईतील वांद्रे परिसरात उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरातही मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। ठाकरे गटाकडून मातोश्री परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। शिवसेनेचे स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी हे बॅनर लावले आहेत। या बॅनरवर महाराष्ट्रात आवाज मराठीचाच असं ठळक आशय पाहायला मिळत आहे। तसेच या ठिकाणी असलेला दुसरा मजकूर मराठी जनतेला भावनिक साथ घालत आहे। मराठी मातांनो, भगिनींनो आणि भावांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं। कुणी नमवलं? तर ते तुम्ही मराठी जणांनी नमवलं। आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो, त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत। बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे, वाजत गाजत या, जल्लोषात गुलाल उधळायला या, आम्ही वाट बघतो। आपले नम्र राज ठाकरे, उद्धव ठाकरे असे या बॅनरवर नमूद करण्यात आले आहे। यामुळे 5 जुलैला मराठी बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन दोन्ही ठाकरे बंधूंकडून करण्यात आले आहे।